पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाल दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छेरज चरणाचे माते देव इच्छेरज चरणाचे माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कृती तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या यावी पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्व मौली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयोजक परिवार अर्थात महाल परिवाराच्या वतीने आयोजित वैकुंठवासी सुकुमारबाई पांडुरंगरावजी महाल यांच्या प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा एक दिवसीय हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन रूपी सेवा सर्व गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचे भाग्य सर्व परिवाराच्या प्रेमातून दिलेल्या आमंत्रणामुळे माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। त्या निमित्तानं तुकोबारांच्या गाथेतील 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे।
पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराज शिक्षक तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय तुम्हा सर्वांना संतांच्या पवित्र्याची महिमा या अभंगाच्या द्वारा सांगतायत. महाराज म्हणतात, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, संतांचा देह पवित्र आहे. पवित्र देह असणारे हे संत, त्यांची वाणी पुण्यवंत आहे, देह पवित्र आहे. पण कोणाचा? महाराज सांगतात, जो दे अच्युत सर्व काळ. अच्युत म्हणजे भगवंत, जे भगवंताचं अखंड स्मरण करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात. महाराज सांगतात, तो देह पवित्र, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जे अखंड देवाचं नामचिंतन करतात त्यांचा देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत आहे. आणि अशा पुण्यवंत पवित्र अशा संतांचं स्मरण जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला घडलं, मला सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. त्या संतांचं चिंतन स्मरण जरी आपल्या जीवनामध्ये घडलं तर आपल्या जीवनातल्या सर्व पापाचा नाश आपल्या होतो बरं का. संतांचं चिंतन करणार, भगवंताचं चिंतन करणाऱ्या संतांचं चिंतन जर तुमच्या आमच्या जीवनात घडलं तर तुमच्या आमच्या जीवनाच्या पापाचा नाश होतो. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. पापाच्या राशीच्या राशी जरी झालेल्या असल्या तरी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांच्या नामाचा जप केला की पापाचा नाश होतो. म्हणून महाराज सांगतात, बाबा त्या संतांचा देह पवित्र आहे, जे अखंड देवाचं नामस्मरण करतात. त्या संतांचं स्मरण आपल्या जीवनात झालं तर आपल्या पापाचा नाश होतो. एवढीच त्या संतांची महिमा सीमित आहे अशातला भाग नाही. त्या संतांची महिमा इतकी अगाध आहे की देव सुद्धा त्यांच्या चरणाची माती आपल्या अंगावर पडावी म्हणून त्यांच्या माग माग चालतात. म्हणून देव चरणाची माती धावत चालती मागे मागे. देव सुद्धा नामधारकाच्या चरणाची माती आपल्याला लागावी म्हणून सगळे देव संतांच्या मागे चालतात की नाही. धावे हिंदे मागे मागे, की नाही. भक्ताच्या माग माग परमात्मा चालतो. देव दोन वेळा भक्ताच्या, म्हणजे दोन पद्धतीनं, कधी भक्ताच्या माग असतो तर कधी भक्ताच्या माग कधी असतो, पुढे कधी असतो. सांगा माग कधी असतो, पुढे कधी असतो. पुढं भक्तावर संकट आलं की परमात्मा पुढे असतो आणि भक्त आनंदात भजन करू लागला की भक्ताच्या माग असतो. हे विचार करण्यासारखा विषय. असंच आहे असं नाही, पण आपल्याला एक अशा पद्धतीचा तर्क देता येणं शक्य आहे. अर्जुनाला संकट पडणार होतं म्हणून पुढे होता, बरोबर आहे की नाही. आम्हा घरी पाठीकडे आपण कळी काढासी. भक्तावर संकट आलं की भक्ताला मागे घालतो ना आपण, ते संकट स्वतःवर घेतो. म्हणून हा परमात्मा संकटाच्या भक्ताच्या प्रसंगाच्या वेळी मात्र पुढे राहतो आणि भक्त जेव्हा आनंदानं भजन करीत करीत कुठेतरी निघालेला असतो त्यावेळेला मात्र त्या भक्ताच्या मागे चालतो. नामाची पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. म्हणून संकटात पुढे आणि आनंदात मागे असा परमात्मा राहतो. आणि देव इच्छे चरणाची माती म्हणून धावत चालती मागे मागे. असं भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाची महिमा आहे. आता ज्या नामधारकाची महिमा इतकी आगाध आहे त्याचं अजून वेगळं काही वर्णन करून सांगायचं राहिलं का. म्हणून महाराज म्हणतात, काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी. आणि तुका देव भक्ताचा संग, त्या भक्ताच्या जीवनामध्ये फक्त नामच आहे अशातला भाग नाही. त्या भक्ताच्या जीवनामध्ये देव भक्त आणि नाम हा त्रिवेणी संगम झालेला आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तो भक्त आहे
भक्ताच्या मुखात नाम आहे. जिथं भक्त आणि नाम आहे तिथं देव सुद्धा भक्ताकडे येतो की नाही. हरिरपि निज लोकम सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्ती सूत्रोपणथ. परमात्मा भक्ती सूत्रानं बांधलेला असल्यामुळे भक्ताकडेच ओढला जातो आणि भक्ताकडेच तो परमात्मा ओढला गेलेला असल्यामुळे जिथं देव आहे, जिथं भक्त आहे, जिथं नाम आहे, पर्यायानं परमात्मा सुद्धा तिथंच आहे. म्हणून काय म्हणे, देव भक्ताचा संगम तेथे असा देव भक्त नामाचा त्रिवेणी संगम त्या भक्ताच्या जीवनात झालेला असल्यामुळं त्या भक्ताचा देह पवित्र पुनीत झालेला आहे. म्हणून मला सांगतात, पवित्र तो देहवान पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरती दोषे जळतील राशी पातकांच्या. असा एक अत्यंत महत्वाचा असा महाराजांचा अभंग आहे. आपण ज्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहोत ते निमित्त म्हणजे आजचं हे पुण्यस्मरणाचं निमित्त आहे. आणि पुण्यस्मरणाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने एकत्र जमून आपण ही कीर्तन सेवा सर्व महाल परिवाराच्या प्रेमामुळे करतो आहोत. खरं पाहता आपल्या संकल्पित वेळेमध्ये सेवा आपल्याला सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी सेवा करायची आहे. तुकोबरायचा त्या निमित्तानं अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. महाराज या अभंगाद्वारा संतांची महिमा सांगतायत आणि संतांची महिमा सांगत असताना त्यांच्या पावित्र्याची एक प्रकारची महिमा तुकोबराय या अभंगामधून सांगतायत. असा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करू आणि मग अभंगाचा विचार करू. विठोबा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबराय आम्हा सर्वांना संतांची महिमा सांगतायत. वास्तविक पाहता साऊंड आवाज द्या. वास्तविक पाहता संत महापुरुषांची महिमा सांगणारे काही अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला सापडतात. हे वाढीवलं झालं नाही, पळंबा झाला होता. संतांची महिमा सांगणारे अनेक अभंग वेगवेगळ्या प्रकारानं संतांनी जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये सांगितलेले आहेत. संतांची महिमा वेगवेगळ्या प्रकारानं आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेली आहे. एका एका टप्प्याने विचार करायचा म्हटलं तर खूप वेळ जाईल. थोडक्यात बोलायचं झालं, काही अभंगात संतांची लक्षण आहेत, काही अभंगात संतांची महिमा आहे असं आपल्याला विचार करता येणं शक्य आहे. काही अभंगात संतांची लक्षण आहेत. भक्ताई से जाना गेरे आशा हे संतांची लक्षणं सांगणारे अभंग आहेत. अशा बऱ्याच अभंगाचा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे ज्याच्यात संतांचे लक्षणं सांगितले गेलेले आहेत. बर, आता काय आपला तो मुख्य विषय नसल्यामुळं तो काय आपला मुख्य विषय नाही, त्यामुळे संतांच्या लक्षणाचा विचार काय करत बसण्याची आज आपल्याला काही आवश्यकता नाही. संतांची लक्षणं सांगणारे काही अभंग आहेत आणि काही अभंगाचा जर विचार करायचा झाला तर संतांची महिमा सांगणारे काही अभंग आपल्याला पाहायला सापडतात. संतांची महिमा म्हणजे कशी? संतांची महिमा म्हणजे दोन प्रकारानं संतांची महिमा आपल्याला सांगितलेली गाथ्यामध्ये दिसते. आता मला वाटत नाही हे सगळं सांगायला पाहिजे म्हणून, पण ठीक आहे. संतांची महिमा दोन प्रकाराने, एक संतांची स्वरूप महिमा, दुसरी संतांची शक्ती महिमा. थोडा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे.
गुण महिमा, शक्ती महिमा, स्वरूप महिमा. गुण महिमा म्हणजे संतांचं लक्षण, स्वरूप महिमा म्हणजे संतांचं स्वरूप. देवते संत, देवते संत, हे संतांचं स्वरूप आहे बरं का. संतांचं स्वरूप तुमच्या आमच्यासारखं आहे का? ते जीव आहेत का? त्यांच्या मागे जन्म मरण आहे का? नाही. संतांचं स्वरूप कसं आहे हे संतांना महाराजांचे काही अभंग आपल्याला पाहायला मिळतात की नाही? कसे तो संतांचं कसं आहे हो संतांचं स्वरूप? महाराज सांगतात बघा, कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा महाराज. नाथ महाराजांनी हे केलेलं ज्ञानोबाईंचं वर्णन म्हणजे ज्ञानोबाईच्या स्वरूपाचं वर्णन आहे. कैवल्याचा पुतळा, ज्ञानोबाई म्हणजे साक्षात कैवल्याचा पुतळा आहेत. कैवल्याचा पुतळा होतच नाही, पण ही नाथ महाराजांची दृष्टी आहे. ज्ञानोबाईंचा हा अधिकार आहे की ज्ञानोबाई हे कैवल्याचा पुतळा आहे. प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. या अर्थाने विचार केला तरी संतांची स्वरूपाचं वर्णन करणारे अभंग आहेत. ही स्वरूप महिमा आहे. संतांना देव म्हणू नका, संतांना माणसं म्हणू नका. संत हे देवच आहेत. ज्या अभंगातून आलं ती संतांची स्वरूप महिमा. आणि संतांची शक्ती महिमा म्हणजे तुम्ही आम्ही जे करू शकत नाही ते संतांनी केलं. हे ज्या अभंगातून आलं ते काय म्हणावं लागेल? संतांची शक्ती महिमा म्हणावी लागेल बरं का. आपल्याला होत नाही. आपल्याला मेलेल्या माणसाला उठवणं शक्य आहे का? पण ज्ञानोबाई सच्चिदानंद बाबाला उठवू शकतात. आपल्याला रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं शक्य आहे का? आम्हाला तुम्हाला होय म्हणणं होईना. बाकीचं काय बोलू आता? दुसरे अजून कुठून आणावे? म्हणजे बोलायला रेडे. सांगण्याचा अर्थ असा की माणसं बोलवणं जिथे शक्य नाही तिथं रेडा बोलवायच्या विषयी गोष्टी कुठून होणार आहेत? आपल्याला रेडा बोलवणं शक्य नाही, पण ज्ञानोबाई रेडा बोलवू शकतात की नाही? आपल्याला असलेलं वाहन चालवायला येईल का नाही इथे शक्यता कमी, पण ज्ञानोबाई भिंत चालवतात. ही ज्ञानोबाईंची कोणती महिमा हो? ही त्यांच्या शक्तीची सामर्थ्याची महिमा आहे की नाही? म्हणून महाराज वर्णन करतात बघा, चालविली जड मोक्ष मार्गेचा सांगाती प्रमाणाने की वाढवायचं, पुन्हा कमी करायचं असं करू नका. जरा स्थिर ठेवा, नाही तर सरळ माझं माईक मशीनला जोडा. ते मला एक लक्षात येऊ लागलं, मशीनला जोडलं तर खूप बरं होईल, पण ते बसणार नाही त्याला मग वायर तशी पिन नाही वाटत. मिक्सर म्हणजे खूप अडचणीचा विषय. मिक्सर आहे एक ना धड बराबर चिंध्या म्हणजे मिक्सर असं आहे. असं
कुठवर आलं आपलं मोक्ष मार्गेचा सांगा ती नाथ महाराजांनी ज्ञानोबा यांचे स्वरूप महिमा पहिल्या चरणात त्या अभंगाच्या सांगितले. पुढे सांगताना शक्ती महिमा सांगताना महाराज म्हणतात की चालविली जड भिंते. ज्ञानोबा यांनी जड भिंत चालवली. जड म्हणजे वजनानं जड होती की नाही, जड म्हणजे निर्जीव भिंत ज्ञानोबा चालवतात बरं का. आता ह्या शक्यच नाही पण ते ज्ञानोबा आहेत म्हणून चालवतात. रेडा बोलणं शक्यच नाही पण ते ज्ञानोबा आहे म्हणून बोलवतात. मेलेला माणूस उठणं शक्यच नाही पण ते ज्ञानोबा आहेत म्हणून करू शकतात. स्त्रीचा पुरुष होणं शक्यच नाही पण ज्ञानोबा आहेत म्हणून करू शकतात. ही त्यांची शक्ती महिमा असा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे. म्हणजे काही अभंग स्वरूप महिमा सांगणारे आणि काही अभंग शक्ती महिमा सांगणारे. आपण जर प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर संतांची इथं स्वरूप महिमा का शक्ती महिमा याचा जर विचार केला तर महाराजांनी इथं संतांची शक्ती महिमा सांगितलेली आहे. त्यांच्या नामस्मरणाच्या अखंड चिंतनाच्या प्रभावानं अत्यंत नश्वर अशाश्वत नाशिवंत दुर्गंधीनं अमंगलतेनं युक्त असलेला देह सुद्धा पवित्र कसा झाला याचं वर्णन महाराज सांगतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत सर्व काळ त्यांचा देह पवित्र आहे. पहिलाच प्रश्न असा निर्माण होतो की देह कुठल्याच अंगानं पवित्र नाही. कसाही अभ्यास करून बघा बर का, देहाला कुठल्याच अंगानं पवित्र म्हणून मानता येत नाही. अगदी कल्पना सुद्धा करता येत नाही. विचार करा या बारक्या बारक्या गोष्टीचा. देहाची उत्पत्ती पवित्र आहे का? नाही. देहाची स्थिती पवित्र आहे का? नाही. मीच म्हणतोय सगळं. देहाची उत्पत्ती पवित्र नाही, देहाची स्थिती पवित्र नाही, देहाचा परिणाम पवित्र नाही, देहापासून निर्माण होणारी कोणती वस्तू पवित्र नाही. या चार गोष्टीचा आपल्याला निकषाने विचार करता येणं शक्य आहे. विचार करा, देहाची उत्पत्ती पवित्र आहे. देह ज्याच्यापासून निर्माण झाला त्या वस्तू पवित्र आहेत का? नाही. महाराज एकनाथ महाराज सांगतात अपवित्र विटाळसीचे रुधिर घोटोनी झाले हे शरीर ते निंद्याद्वारे जन्मोनी नर आम्ही पवित्र म्हणविते. महाराज वर्णन करतात की ते म्हणजे सगळे तयार उभारलेले आहेत असं झालंय. अपवित्र विटाळसीचे रुधिर घोटोनी झाले हे शरीर ते निंद्यद्वारे जन्मोनी नर आम्ही पवित्र म्हणविते. एकनाथ महाराजांनी स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेणाऱ्याच्या कानाखाली वाजवले बरं काय. एकनाथ महाराज म्हणतात स्वतःला आम्ही पवित्र म्हणून घेता. कुठल्या अंगाला पवित्र आहात तुम्ही? जन्माला येता क्षणी कुठल्या पद्धतीने तुमचा देहपिंड तयार झालेला आहे? अपवित्र विटाळसीचे हृदय घोटोनी झाले हे शरीर. व जन्म कुठून झाला? ते निंद्यद्वारे जन्मोनी नर म्हणजे देहाची उत्पत्ती पवित्र नाही. कुठल्याच अंगाने देहाला पवित्र म्हणता येत नाही. याची उत्पत्ती पवित्र नाही. देहाच्या स्थितीचा जर विचार केला, देह ज्याच्या आधारानं राहतो, हाड म्हणा, मांस म्हणा, रक्त म्हणा, हे शुक्रशोणिताचा सांधा वगैरे संतांनी म्हटलेला आहे. याचा विचार केला तर यातलं काय पवित्र आहे? हो, आपले हाड पवित्र आहे? बोला की जरा. नाही. मांस पवित्र आहे? रक्त पवित्र आहे? कातड पवित्र आहे? काय पवित्र आहे आपलं? विचार करा. माणसात आपलं पशु मेल्यावर त्याचं काही ना काही कामाला तर येते का नाही? त्याची कातडी कामाला येते कामाला, त्याची शिंग कामाला येतात. माणसाचं काय कामाला येते? येऊन येऊन आलंच कामाला तर माणसाची कवटी कामाला येते. शेतक्या करणाऱ्या लोकांना सांगण्याचा अर्थ असा आहे
या शरीराचं काय काय कामाला येत, काही कामाला येत नाही. याची जी स्थिती आहे ती काही पवित्र यशातला भाग नाही. हाड पवित्र नाही, त्वचा पवित्र नाही, रक्त पवित्र नाही, म्हणजे उत्पत्ती पवित्र नाही, स्थिती पवित्र नाही. म्हणजे मग मेल्यावर जो याचा परिणाम आहे, मेल्यावर शरीराचं काय होतं? 3 परिणाम आहे. जाळलं तर याची काय होते? राख. बर, नाही जाळलं कुठं तर जंगलात मरून पडून कोल्या कुत्र्याने खाल्लं तर सकाळी त्याची काय होते? विष्ट होणार ना खाल्ले. आणि जाळलं बी नाही, कोल्या कुत्र्याने खाल्लं बी नाही, उगं पुत्र पडून राहायला गेलं, मग काय होतं? सडतो का नाही? म्हणजे याच्यात काय होतात? आळ्या होतात ना, कुरमी होतात. आता याचा जर आपण विचार करायला लागलो, राख पवित्र आहे का विष्ठा पवित्र आहे का आळ्या पडलेला देह पवित्र आहे? पवित्र आहे का राख? राखाला गेला आंघोळ करता का नाही? राख पवित्र आहे. काय पवित्र आहे सांगा मला. या देहाचं काहीच पवित्र नाही. परिणाम सांगताना ज्ञानोबा वर्णन करतात, हे विपाया गीत पडे तै भस्म होवो निवडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुकी दोन्ही काजा तै होय कुर्मीचा पुंजा, ऐसा परिणामो कपिध्वजा कुष्मलोगा. ज्ञानोबा वर्णन करतात, हे विपाये आगीत पडे, हे जर आगीत पडलं तर भस्म होऊन उडे, अंगाची जळून गेलेली राख बी पवित्र नाही. झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, हेही पवित्र नाही. आणि या चुके दोन्ही काजात तै होय कुर्मीचा पुंजा, तेही पवित्र नाही. म्हणजे या शरीराचा परिणामही पवित्र नाही. म्हणून तर ज्ञानोबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कशाला या शरीराचा मोह धरता बाबा, याचा परिणाम भस्म, कृमी आणि विष्ठा, हा 3च परिणाम. भांबावसी धनी शरीर नाकात येणारा शेंबूड पवित्र का अपवित्र? अपवित्र.
तोंडात येणारी लाळ पवित्र का अपवित्र? अपवित्र. आता खूप लांबून बसता येईल आपल्याला. मलमूत्र पवित्र का अपवित्र? घाम पवित्र का अपवित्र? म्हणजे शरीर उत्पत्तीनं पवित्र नाही, स्थितीनं पवित्र नाही, परिणामानं पवित्र नाही, याच्यापासून निर्माण होणाऱ्या घटकानं सुद्धा याला पवित्र म्हणून स्वीकारता येत नाही. म्हणूनच संतांनी या देहाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, शरीर रोगाचे दुर्गंधीचे फार नाही. अपवित्र शरीराची शरीरासारखी अपवित्र वस्तू जगात नाही बर का. हा देहनाशिव मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले, कुर्मी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधीरे अमंगलतेचा स्मरेत्या हरिहरा शरण. अशी या शरीराची अवस्था आहे की याच्यासारखं अपवित्र जगात काही नाही. जगात जेवढं प्रदूषण झालं ते कोणत्या शरीरानं केलेलं आहे? कचरा कुठल्या प्राण्यानं केलेला आहे का माणसाने केलेला? जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आहे ना, हे सगळे जे प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते कोण केलेले आहेत? म्हणजे हेच आहे की सगळ्याची वाट लावायची. याचा अर्थ असा की हे पवित्र नाही. कुठल्याच निष्कर्षानं देहाला पवित्र असं म्हणता येत नाही. पण तरी सुद्धा तुकोबरायचं वचन आहे. तुकोबराय म्हणतात पवित्र तो देह. मग प्रश्न असा निर्माण होतो महाराज, आमच्या अभ्यासानं आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा देहाचं पवित्र आमच्या समजात बसतच नाही. आणि तरी तुम्ही देहाला पवित्र म्हणता कसं काय? महाराज म्हणतात बाबा, सामान्यतः विचार केला तर देह पवित्र अजिबात नाही. पण विशेषत्वाने विचार केला तर काहींचा देह पवित्र आहे. कुठल्याही गोष्टीला अपवाद असतो की नाही? कुठल्याही गोष्टीला अपवाद. तसं देह पवित्र नाहीच ही गोष्ट खरी आहे. पण ज्यांनी अखंड देवाचं नामचिंतन केलेलं आहे त्यांचा देह मात्र पवित्र आहे. म्हणून महाराजांनी देहाची पवित्रता सांगताना एक सर्वनाम वापरलेलं आहे. कोणतं सर्वनाम म्हणायचं त्याला? दर्शक सर्वनाम. कोणतं? पवित्र
तो देह, बाकीचे देह अपवित्रच आहे पण तो देह पवित्र आहे. तो म्हणजे कोणता? जो वदे अच्युत सर्व अखंड नामस्मरण ज्यांनी केलं त्यांचाच तेवढा देह पवित्र आहे. तो म्हटलं की बाकीच्या देहाचा बाध झाला. 10 माणसं बसलेली असतील आणि एकाकडे हात करून जर म्हटलं तो खूप शहाणा, याचा अर्थ 9ला वेड्यात म्हणून वेगळं सांगायची गरज नाही. एका रशानं म्हटलं की 9 आणा याच मूर्ख आहे. एका म्हणता बरे तुझिया भजन करायचा ग्रुप असले या गावात तुम्ही म्हणजे भजन करी बघा, म्हणजे बाकीचे फक्त टाळकुटे भजन करी नाही अर्थ होतोच त्याचा तसा. तसं तो देह पवित्र म्हणून ज्या अर्थी तुकोबारायांना सांगावं लागतंय त्या अर्थी बाकीचे देह मात्र पवित्र, फक्त भक्ताचाच देह पवित्र आहे. पण महाराज अखंड नामस्मरण करण्याचा आणि देह पवित्र होण्याचा काही संबंध आहे का, याचा जर आपल्याला विचार करायचा झाला, थोडा विचार आपल्याला 10 वाजेपर्यंतच करायचा, जास्त नाही, संकल्पित वेळेत आपल्याला विचार करायचा आहे. मग महाराज आमचा प्रश्न असा आहे की नामस्मरण केल्यानं देह पवित्र होतोय, कुठल्या निकषावर सांगता, काय निमित्त आहे, काय कारण आहे की नामस्मरण करणाऱ्याचा देह पवित्र होतो, त्याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला असा विचार करावा लागेल, नामस्मरणाने असा काय बदल घडतो की देह पवित्र होतो. देह तर हाडामासाचाच आहे, पण नामस्मरण करणाऱ्याच्या देहात असा काय बदल घडला की त्यांच्या देहाला पवित्र म्हणण्याचा प्रसंग आला. याचं उत्तर आपल्याकडे असं आहे, इथे बारकाव्यानं चिंतन करावा लागणारा शब्द आहे तो म्हणजे जो वदे अच्युत सर्व काळ. त्या सर्व काळ शब्दाला खूप महत्व. कधी कधी देवाचं नाव घेणाऱ्याचा देह पवित्र आहे असं तुकोबाराय म्हणत नाही. सर्व काळ रात्रंदिवस ज्यांनी देवाचं नाम चिंतन, रात्रंदिवस म्हणजे किती रात्रंदिवस,
नकळे दिवस की रात्र अखंड लागली ज्योती आनंद लहरीची गती वर्णोनी तेव्हा अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण धार अखंडित मोह चालेला नित्य अशी कृपा आहे दिनरजनी हाची धंदा गोविंद नकळे दिवस की रात्र दिवस दिनोदय श्री रजनी झाली माये अवस्था लावणी गेला